फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की सध्या जो TCSचा ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे, फेज 2चा जो ऑफ कॅम्पस ड्राईव्ह चालू आहे की ज्याची लास्ट डेट आहे 16 जानेवारी 2022. तर ह्या डेटपर्यंत तुम्ही कोणताही TCSचा ऑफ कॅम्पस ड्राईव्ह अटेंड करू शकता. तर ह्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे, काय सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात ॲज अ फ्रेशर म्हणून, तर याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला आवडल्यास शेअर करा आणि लाईक करायलाही विसरू नका. तुम्ही फर्स्ट टाइम जर माझी चॅनल व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा, बिकॉज ह्या चॅनल थ्रू मी नेहमीच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जे जॉबचे नोटिफिकेशन येत असतात त्याची मी इन्फॉर्मेशन देत असते. तर पाहूयात की TCS या कंपनीमध्ये तुम्ही कसं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आहे आणि कोणत्या टाईपचे राऊंड्स तुम्हाला अटेंड करावे लागणार आहे. तर फर्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे आता नेक्स्ट जो पॉइंट आहे ती म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेस, की यामध्ये कोणत्या टाईपचे राऊंड्स तुम्हाला अटेंड करावे लागणार आहेत. त्यामध्ये फर्स्ट राऊंड आहे ॲप्टिट्यूड टेस्ट, सेकंड राऊंड आहे टेक्निकल इंटरव्ह्यू आणि थर्ड राऊंड असणार आहे HR इंटरव्ह्यू. तर आपण ॲप्टिट्यूड टेस्टची कसं प्रिपरेशन करायचं आहे, त्यामध्ये कोणते पॉईंट्स तुम्हाला स्टडी करायचे आहे, तर याची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहूया. आता यासाठी जो अकॅडमिक क्रायटेरिया आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तो म्हणजे तुम्ही 10 पास आउट असाल, 12 पास आउट असाल किंवा ग्रॅज्युएट असाल तर सगळ्या एज्युकेशनसाठी तुम्हाला 60% मॅन्डेटरी आहे आणि कोणत्याही प्रकारचा ॲक्टिव्ह बॅकलॉग नको आहे ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू. आता यासाठी जो ॲप्टिट्यूड टेस्टचा पॅटर्न आहे तो म्हणजे 180 मिनिट्सचा तुमचा पेपर असणार आहे, टेस्ट असणार आहे आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे 92. त्यामध्ये डिफरंट सेक्शन्स त्यांनी कव्हर केलेले आहे. त्यामध्ये तुमचं व्हर्बल ॲबिलिटी असेल, रिझनिंग ॲबिलिटी, न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल, प्रोग्रामिंग लॉजिक असेल आणि कोडिंग. तर कोडिंगवरचे तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारणार आहेत. तर यामध्ये तुम्ही सुडो कोड रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात तो तुम्ही ऑनलाईनही चेक करू शकता की कोणत्या टाईपचे कोडिंग रिलेटेड क्वेश्चन्स विचारू शकता. तर याची प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे या सगळ्या सेक्शनची. आता नेक्स्ट जो आपण पाहिला टेस्ट पॅटर्न, तर त्यामध्ये कॉन्ट ॲप्टिट्यूडचा जो सिलेबस आहे TCSचा, त्यामध्ये नंबर सिस्टीम आहे, मेन्सुरेशन आहे, त्यानंतर अरिथमेटिक ॲबिलिटी, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक, डेटा इंटरप्रिटेशन अँड सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. तर अशा टाईपच्या पॉईंटवर तुम्हाला फोकस करायचा आहे ॲज अ TCSचा तुम्ही टेस्ट किंवा TCSचा इंटरव्ह्यू अटेंड करत असाल तर. नेक्स्ट पॉइंट आहे इंग्लिश. जो व्हर्बल सिलेबस आहे व्हर्बल कम्युनिकेशनचा, व्हर्बल ॲबिलिटीचा, तो म्हणजे इंग्लिश ग्रामर आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. या 2 पॉईंटवर तुम्हाला त्या टेस्टमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगचा जो सिलेबस आहे TCSचा, त्यामध्ये आयडेंटिफाईंग वर्ड, न्यूमरिक पॅटर्न्स, प्रॉब्लेम सॉल्विंग, फिगरल अँड फॅक्च्युअल ॲनालिसिस, डिसिजन मेकिंग आणि प्रपोर्शनल रिझनिंग. तर अशा पद्धतीचे पॉईंट्स त्यांनी ह्या टेस्टमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर प्रोग्रामिंग लॉजिक ह्या टेस्टमध्ये जे क्वेश्चन्स असणार आहे त्यामध्ये तुमचे जे जो सब्जेक्ट आहे त्यामधले डेटा टाईप्स इन C असेल किंवा अरे जो डेटा स्ट्रक्चरचा पॉईंट आहे तर त्यामधला अरे ह्या पॉईंटवर मोस्ट ऑफली क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यानंतर फंक्शन्स अँड स्कोप, व्हेरिएबल्स अँड रजिस्टर, रिकर्शन अँड इटरेशन, लूप्स, फाईल हँडलिंग, देन स्टॅक्स अँड क्यू. तर मोस्टली जे प्रोग्रामिंग लॉजिकचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते C आणि डेटा स्ट्रक्चर ह्या 2 मेन सब्जेक्ट्सवर त्यांनी ह्या टेस्टमध्ये फोकस केलेला आहे. त्याचबरोबर लिंक लिस्ट असेल, ट्रीज असेल, ग्राफ्स, टाईम कॉम्प्लेक्सिटी, तर हे जे सगळे डेटा स्ट्रक्चरचे पॉईंट आहे तर त्यावर मोस्टली क्वेश्चन्स त्यांनी ह्या प्रोग्रामिंग लॉजिक पार्टमध्ये विचारलेले आहेत. आता हा झाला तुमचा ॲप्टिट्यूड टेस्टचा सिलेबस. आता नेक्स्ट पॉईंट म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टनंतर तुम्हाला टेक्निकल इंटरव्ह्यू अटेंड करायचा असतो. जर तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पास झाला तर तुम्ही टेक्निकल इंटरव्ह्यूसाठी डिरेक्टली फेस करू शकता. जर तुम्ही ऑलरेडी जर TCSची NQT टेस्ट दिलेली असेल तर तुम्हाला TCSची ही जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे ती देण्याची काही रिक्वायरमेंट नाही आहे. तुमच्याकडे ऑलरेडी NQT टेस्टचा जो स्कोअर असेल आणि तुम्ही जर इलिजिबल असाल अकॉर्डिंग टू दॅट NQT स्कोअर, देन यू कॅन डिरेक्टली
अटेंड देअर टेक्निकल इंटरव्ह्यू. आता पाहूयात की टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन असतो, सगळ्याच कंपनीमध्ये मोस्टली कॉमन क्वेश्चन असतो, तो म्हणजे इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तर इंट्रोड्यूस युअर सेल्फमध्ये तुम्ही तुमचं नेम सांगू शकता, ॲड्रेस सांगू शकता, तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत ते सांगू शकता, युअर हॉबीज यू कॅन टेल देम. देन त्याच्यानंतर तुमचा जो लास्ट इयरचा प्रोजेक्ट आहे की ज्याचं तुम्हाला चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे तो तुम्ही तिथे सांगू शकता. तर इंट्रोड्यूस युअर सेल्फमध्ये तुम्ही बऱ्याच पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्ही ह्या पॉईंटमध्ये कव्हर करू शकता. त्याच्यानंतर एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट. जर तुम्ही लास्ट इयरचा प्रोजेक्ट त्यांना तिथे जर सांगितला तर तुम्हाला तो कम्प्लिटली एक्सप्लेनही करायला लागू शकतो. त्यामुळे जर तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल तर तुम्ही लास्ट इयरचा प्रोजेक्ट कम्प्लिटली रिवाईज करून जा. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन विचारलेला आहे मोस्टली तो म्हणजे 4 बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ओप्स. म्हणजे मोस्टली जो टेक्निकल इंटरव्ह्यू आहे त्यामध्ये तुम्ही C++, देन ओप्सच्या ज्या कन्सेप्ट आहे, त्यानंतर डेटा स्ट्रक्चर असेल आणि DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट. तर ह्या जे 4-5 सब्जेक्ट्स आहे बेसिक सब्जेक्ट, हे जर रिवाईज करून गेले तर तुम्हाला टेक्निकल इंटरव्ह्यू हा तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. तर पाहूयात की जो मेन मोस्टली जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे 4 बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ओप्स. त्यामध्ये तुम्ही स्टडी केलेलेच असेल की त्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्शन आहे, इनहेरिटन्स आहे, इनकॅप्सुलेशन आणि पॉलिमॉर्फिझम. तर हे 4 प्रिन्सिपल्स आहे ओप्सचे. तर त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्येही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्शन, व्हॉट इज द इनहेरिटन्स. तर त्यामुळे ह्या ज्या कन्सेप्ट आहे ह्या प्रॉपरली रीड करून जायच्या आहेत. त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन विचारला गेलेला आहे तो म्हणजे व्हॉट आर द स्टोरेज क्लासेस अवेलेबल इन द सी लँग्वेज. देन व्हॉट इज द स्टॅटिक व्हेरिएबल, यू कॅन ऑल्सो फोकस ऑन द डायनामिक व्हेरिएबल ऑल्सो. देन व्हॉट इज द पॉलिमॉर्फिझम. तर यामध्ये तुम्ही डिफिनेशन सांगून यू कॅन टेल देम व्हॉट आर द टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. मग त्या टाईप्समध्ये तुम्ही मेथड ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग ज्या कन्सेप्ट आहे त्या डिटेलमध्ये सांगू शकता. त्यानंतर जो क्वेश्चन विचारला होता तो म्हणजे एक्सप्लेन द 2 इंटिग्रिटी रूल्स यूज इन द DBMS. जे इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट पार्ट आहे DBMSचा, तर त्यामध्ये आपले जे रेफरन्शियल इंटिग्रिटी असेल किंवा एंटिटी इंटिग्रिटी असेल तर ते तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकता. देन यू कॅन एक्सप्लेन देम व्हॉट आर द रूल्स ऑफ द रेफरन्शियल इंटिग्रिटी, व्हॉट इज द यूज ऑफ द इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट इन द DBMS. देन नेक्स्ट क्वेश्चन इज द व्हॉट इज द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तर यामध्ये तुम्ही जे त्याच्या स्टेप्स आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, त्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग, डिप्लॉईंग, देन डिझायनिंग ह्या ज्या स्टेप्स आहेत तर त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही त्यांना सांगू शकता. नेक्स्ट व्हॉट इज द नॉर्मलायझेशन ऑफ डेटाबेस, जॉईन्स अँड कीज. तर यामध्ये डेटाबेस रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत तर मोस्टली नॉर्मलायझेशनवर क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर नॉर्मलायझेशनचा तुम्ही कशासाठी यूज करता, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ नॉर्मलायझेशन, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द नॉर्मलायझेशन, देन व्हॉट आर द कंडिशन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर टाईप. समजा 1 नॉर्मलाइज फॉर्म असेल, 2nd नॉर्मलाइज फॉर्म असेल किंवा BCNF असेल तर ते तुम्ही कसं त्याच्या कंडिशन्स आहे ते तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. देन व्हॉट इज अबाउट द जॉईन्स, what is the purpose of join, what are the different types of join, you can tell them the syntax of joins also. Okay, next keys part is also there. तर की पार्ट मध्ये तुम्ही डिफरंट टाईपच्या ज्या कीज आहे DBMS मध्ये यूज केलेल्या तर त्या सांगू शकता. प्रायमरी की असेल, फॉरेन की असेल, देन सुपर की, कॅन्डिडेट की असेल. त्याच्यानंतरचा यूज काय आहे, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन प्रायमरी की अँड द फॉरेन की, यू कॅन tell them. Next, what are the advantages of DBMS, what is the main difference and similarity between C and C++. ह्याच्या 2 लँग्वेजेस आहे C आणि C++. यामध्ये जो काही डिफरन्स असेल किंवा सिमिलरिटी असेल मग ती क्लास रिलेटेड असेल किंवा त्यांचे जे सिंटॅक्स आहे त्या रिलेटेड असेल, स्टोरेज रिलेटेड असेल, दॅट कन्सेप्ट यू हॅव टू एक्सप्लेन देम. नेक्स्ट, स्टेट द व्हेरियस डेडलॉक प्रिव्हेन्शन टेक्निक. जे काही डेडलॉक प्रिव्हेन्शन टेक्निक्स आहेत DBMS रिलेटेड तेही तुम्ही तिथे कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डू यू मीन बाय डिबगर, देन व्हॉट इज अ कंपायलर अँड द इंटरप्रिटर. हे जे काही डिबगर असेल, कंपायलर आणि इंटरप्रिटर असेल तर त्याच्यामधला मेन डिफरन्स तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. व्हॉट इज द यूज ऑफ द कंपायलर, इट कॅन प्रोसेस दॅट कोड विच इज रिटन इन C अँड दॅट कोड इज कन्वर्टेड इन टू द मशीन लँग्वेज. मीन्स कंपायलर जो आहे तो डिरेक्टली जो कोड आहे तुमचा C लँग्वेजचा तो प्रोसेस करत नाही. फर्स्ट इट हॅज टू
convert into the machine language and then it will process that code. Next, what is the interpreter? The interpreter directly execute your C code without compiling into the machine language. So these questions are mostly asked in their technical interview. Then next point is what is a garbage collector, then what is the syntax of that garbage collector. Then next question is write a function to swap two numbers without using a temporary variable. म्हणजे हा त्यांनी एक सुडो कोडचा क्वेश्चन विचारलेला होता की दोन नंबरचं जे स्वॅपिंग आहे विदाउट अ टेम्पररी व्हेरिएबल, देन राईट डाऊन दॅट पर्टिक्युलर फंक्शन. देन तुम्हाला कोणताही एक प्रोग्राम सांगू शकतात, तो मे बी डेटा स्ट्रक्चर रिलेटेड असेल किंवा सी रिलेटेड असेल, तर त्या प्रोग्रामचा आउटपुट काय असेल दॅट यू हॅव टू मेन्शन देअर. देन व्हॉट इज द अरे कन्सेप्ट, हा डेटा स्ट्रक्चर रिलेटेड क्वेश्चन आहे. व्हॉट इज द अन अरे, देन व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ ट्री, देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पास बाय रेफरन्स अँड पास बाय व्हॅल्यू. तर हा जो डेटा स्ट्रक्चरचा ज्या डिफरंट कन्सेप्ट आहे त्या तुम्हाला प्रॉपरली स्टडी कराव्या लागणार आहेत. Then explain the concept of cache memory, then define the terms of classes and object. हे जे पॉइंट्स आहेत डेटा स्ट्रक्चर रिलेटेड असेल किंवा उप्स रिलेटेड असेल, ते ह्या कन्सेप्टवर तुम्ही फोकस करायचा आहे. आफ्टर सक्सेसफुल आफ्टर कंप्लीशन ऑफ युअर टेक्निकल इंटरव्ह्यू, जर तुम्ही तो पास झाला तर तुम्हाला HR इंटरव्ह्यूला फेस करावा लागणार आहे. तर HR इंटरव्ह्यू इज अ व्हेरी इझी इंटरव्ह्यू, बट त्यामध्ये तुम्हाला काही ट्रिकी क्वेश्चनही विचारले जातात HR इंटरव्ह्यूमध्ये. त्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन असतो तो म्हणजे इंट्रोड्यूस युअर सेल्फ. जसं टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही एक्सप्लेन केलं इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तसंच सेम तुम्ही HRमध्ये प्रेझेंट करू शकता. त्यानंतर व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन फ्रॉम द कंपनी, मग ते तुमचे सॅलरी रिलेटेड असेल किंवा तुमचं जे एम असेल, गोल असेल त्या रिलेटेड असेल किंवा तुमचं एज्युकेशन रिलेटेड असेल, तर हे एक्सपेक्टेशन तुम्ही त्यांना तिथे सांगू शकता. एक्सपेक्टेशनमध्ये आता मोस्टली काही कंपनीज एमटेकसाठी स्पॉन्सर करतायत, बिट्स पिलानी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये, तर अशा पद्धतीच्या काही एक्सपेक्टेशन असेल तुमच्या तर त्या तुम्ही तिथे मांडू शकता. त्याच्यानंतर विल यू बी कम्फर्टेबल फॉर रिलोकेटिंग. सपोज इन फ्युचर तुमचा प्रोजेक्ट दुसऱ्या ब्रांचला शिफ्ट झाला किंवा दुसरीकडे तुम्हाला प्रोजेक्ट भेटला तर तुम्ही कम्फर्टेबल असाल का रिलोकेटिंगसाठी. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स HR राऊंडमध्ये विचारले जातात. देन नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. तर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ सांगू शकता चांगल्या पद्धतीने, बट विकनेसेस सांगताना तुम्ही अशा पद्धतीने रिप्रेझेंट करायच्या आहे की त्या तुमच्या स्ट्रेंथसुद्धा वाटल्या पाहिजे. त्यानंतर व्हाय शुड वी हायर यू, तर हा टिपिकल क्वेश्चन विचारला जातो HR राऊंडमध्ये, तो तुम्हाला का हायर करायचा आहे. तर तुम्ही डिफरंट रिझन सांगू शकता की तुमचे जे स्किल सेट आहे, तुम्हाला ज्या स्किल्समध्ये इंटरेस्ट आहे त्या स्किलसाठी तुम्ही हायर करत आहात, किंवा दिस लोकेशन इज व्हेरी नियर फ्रॉम मी, किंवा जे स्किल्स असेल किंवा जे तुमचे एम्स आहे किंवा गोल्स आहेत तर ते फुलफिल होतील ह्या कंपनीमध्ये जर हायर केलं तर. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर सांगू शकता. आणि HR राऊंडमध्ये तुम्हाला कंपनी रिलेटेडही क्वेश्चन विचारले जातात की तुम्हाला कंपनी रिलेटेड काय इन्फॉर्मेशन आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द TCS कंपनी. तर तुम्ही कोणताही इंटरव्ह्यूला जाताना ती जी कंपनी आहे तर त्याची सगळी हिस्ट्री माहीत असणं तुम्हाला रिक्वायर आहे. तर तुम्ही पाहिलं तर TCS कंपनी इज एस्टॅब्लिश इन 1968 आणि व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ TCS, दॅट इज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट इंडियन मल्टीनॅशनल कंपनी की जी कशामध्ये काम करते, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अँड इट इज डील्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑल्सो. आणि TCSचं जे हेडक्वार्टर आहे दॅट हेडक्वार्टर इज इन मुंबई, अँड द TCS इज ऑपरेट्स इन टोटल 46 कंट्रीज. आणि जे तुमचं जे TCSचा जो रँक आहे फोर्ब्स वर्ल्डचं जे मॅगझिन आहे त्यामध्ये फोर्ब्स मॅगझिनमध्ये 64th रँक आहे TCSचा. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे बेसिक इन्फॉर्मेशन ती तुम्हाला असणं माहीत असायला पाहिजे TCS रिलेटेड. तर अशा पद्धतीने तुम्ही TCSच्या इंटरव्ह्यूसाठी, TCSच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करत असाल तर तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या 3 स्टेपमधून तुम्हाला जावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं प्रिपेअर करा, कोणत्या पॉईंटवर फोकस करायचा आहे, तुम्ही कशा पद्धतीने स्टडी करू शकता, कोणता सिलेबस असणार आहे ॲप्टिट्यूड टेस्टसाठी, ह्याची सगळी इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. सो चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा. ऑल द बेस्ट फॉर युअर
your exam. Thank you for watching this video.